भूल भुलैया 2 ही मूवी ज्यावेळेस आली तेव्हा प्रेक्षकांना वाटलं नव्हतं की ही मूवी इतकी चालणार. परंतु ह्यामधल्या काही कलाकारांनी जानदार अभिनय करून ह्या मूवीला खास बनवलं. त्यामुळे प्रेक्षक ह्या मूवीला पाहायलाशिवाय राहू शकत नाहीये. चित्रपटाच्या ओपनिंग सीनमध्ये एक हवेली दाखवण्यात आली आहे जी राजस्थानमध्ये असते. अंजुलिका ह्या नावाच्या लेडीजच्या हवेलीमध्ये एक तांत्रिक आपल्या काही साथीदारांसोबत हवन करत असतो. काही मंत्र म्हटल्यामुळे एक आत्मा ही मंजुलिकावर अटॅक करते आणि तिला घसेटून घेऊन जात असते. परंतु तांत्रिक बाबा कसं तरी मंजुलिकाला सोडवून त्या आत्मेला एका रूममध्ये बंद करतो. सोबतच काही तंत्रमंत्र म्हणून त्या दरवाजाला आणि त्या रूमला नेहमीसाठी बंद करून टाकतो. या घटनेमुळे अंजुलिकाची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते. त्यामुळे ते सगळे ती हवेली सोडून तिथून निघून जातात. त्यानंतर मूवी 18 वर्ष समोर जाते. काश्मीरमध्ये पिक्चरचा मेन हिरो रुहान दाखवण्यात आलेला आहे, जो एका केबल कारमध्ये काही लोकांसोबत सवारी करत असतो. त्या केबल कारमध्ये एक लावारिस बॅग असते. बाजूच्याच एका केबल कारमधून एक मुलगी रोहनला हाक मारत असते. आपण मूवीच्या हिरोईनला म्हणजेच रीतला इंट्रोड्यूस होतो. रुहान रीतच्या बॅग घेऊन खालती उतरतो. अशा तऱ्हेने दोघांची भेट होते. रुहान रीतला इम्प्रेस करण्यासाठी तिच्या मागे मागे जातो. रुहान रीतच्या हातामधल्या तिकीट पाहून तिचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. परंतु रीतला त्याच्या नियतीबद्दल शंका येते, म्हणून ती त्या बसमधून उतरून बाहेर चालली जाते. परंतु रुहान तिचा पिछा सोडत नाही आणि तिच्या मागे मागेच राहतो. रुहान तिचाच मोबाईल तिला देण्यासाठी जातो, परंतु रीतला वाटते की रुहान पुन्हा एकदा मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ती तो मोबाईल फेकून टाकते, परंतु तो मोबाईल तिचाच असतो. या तऱ्हेने तिचा मोबाईल खराब होतो. पुन्हा एकदा ते दोघं चंदीगडमध्ये जाणाऱ्या बसमध्ये बसतात. त्यानंतर रुहान आपला फोन रीतला देतो आणि म्हणतो की तू आपल्या घरी फोन कर, कारण की तुझी वहिनी परेशान असेल. रीत पण शॉक होते की याला कसं माहीत की माझी वहिनी परेशान असेल. त्यानंतर ती आपल्या घरी फोन करते. त्यानंतर आपल्याला कळून येते की रीतची वहिनी म्हणजेच अंजुलिका. रीतचं लग्न होणार असते, परंतु ती त्या लग्नापासून खुश नसते, कारण की ती 4 वर्ष मेडिकलची प्रिपरेशन करून नुकताच डॉक्टर बनलेली असते. कॉल कट झाल्यानंतर रुहान अजून एकदा रीतला इम्प्रेस करण्यासाठी तिची पूर्ण डिटेल सांगायला लागतो. जसं तिचं बाबाचं नाव काय आहे, तिच्या घरी कोण कोण राहते, ह्या सगळ्या गोष्टी तो सांगायला लागतो. परंतु रीत पण चालाक असते. रीत पण रुहानची पूर्ण डिटेल सांगायला लागते. रुहानचं पूर्ण नाव रुहान रंधावा असते. सोबतच बिझनेस ऐकून रतन रंधावाचा तू मुलगा आहे. रीत रुहानला फेसबुक अकाउंट दाखवून फेसबुकमधून माझी जानकारी घेऊन मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता. या तऱ्हेने रुहानचा कारनामा उघडकीस येतो. रुहान हा मनमोकळेपणाने जगणारा माणूस असतो. सोबतच रीत ही त्याचा बिलकुल अपोजिट होती. रुहान हा रीतला तिथे एक फेस्टिवल चालत असते तिथे घेऊन जातो. फेस्टिवलमधून वापस आल्यानंतर त्यांना माहीत पडते की त्यांची जी बस होती ती मिस झालेली आहे. परंतु जी बस ह्या दोघांपासून मिस झालेली होती त्या बसच्या समोर जाऊन ॲक्सिडेंट झालेला असतो. रीत ही आपल्या बहिणीला त्रिशाला फोन करते की ती ठीक आहे म्हणून. परंतु नेटवर्क इश्यूमुळे त्रिशा रीतचा आवाज ऐकू शकत नाही. परंतु रीतला त्रिशाची पूर्ण आवाज ऐकू येते. त्रिशा ही सागर म्हणजेच रीतचा होणारा नवऱ्यासोबत उभी असते. तिथे रीतला कळून येते की त्रिशा आणि सागर हे एकमेकांवर प्रेम करतात आणि ती घरी गेली तर रीतचं लग्न सागरसोबत नक्की होईल हे तिला माहीत असते. त्यामुळे सागरची, रीतची आणि त्रिशाची ह्या तिघांची पण लाईफ स्पॉईल होईल असं तिला वाटते. म्हणून रीत डिसाईड करते की ती आपल्या परिवारापासून काही दिवस दूर राहील आणि त्या दिवसापर्यंत लपून राहील ज्या दिवसापर्यंत लोकांना वाटत नाही की रीत ही मरण पावली. त्यामुळे रीतचे परिवारवाले त्रिशा आणि सागरचं लग्न करून देईल. त्यानंतर ती आपल्या परिवाराच्या समोर येऊन जाईल असा ती प्लान करते. त्यानंतर रीत रुहानला आपल्या पुराण्या हवेलीमध्ये घेऊन जाते. ही तीच हवेली असते जी पिक्चरच्या सुरुवातीला दाखवण्यात आलेली आहे. तिथे आता कोणीच राहत नाही आणि कोणी येण्याचा पण प्रयत्न करत नाही. अंदर गेल्याबरोबरच रुहानच्या अंगावर एक काळी मांजर अंगावर येते. सोबतच तिथले दरवाजे आपोआप उघडतात. रीत रुहानला सांगते की ही आमची पुश्तैनी हवेली आहे आणि सध्या इथे कोणीच राहत नाही.
कारण की इथे एक आत्मा राहते असं लोकांचं म्हणणं आहे. सोबतच रीत सांगते की माझे बाबा मला ह्या झुल्यावर झुलवत होते आणि माझे काका इथे माझ्यासोबत फुगडी खेळत होते आणि माझी वहिनी माझ्या डोक्यावर तेल लावत होती. इथे हे दोघं बोलतच असतात. तिथेच हवेलीच्या बाहेर छोटा पंडित हा हवेलीची लाईट आणि उजेड पाहून खूप भेऊन जातो आणि धावत धावत ठाकूर साहब म्हणजेच रीतच्या बाबाकडे जातो. नवीन हवेलीमध्ये जिथे रीतची शोकसभा चालू असते. सगळेजण घाबरून जातात कारण की पुराण्या हवेलीमधले लाईट ऑन झाले म्हणजे काहीतरी गडबड चालू आहे. कारण की त्या हवेलीमध्ये त्या लोकांनी मंजुलिका हिच्या आत्माला कैद करून ठेवलेलं होतं. त्यामुळे सगळेजण पुराण्या हवेलीकडे निघतात. रीत ही तिथे लपून जाते परंतु रुहान सापडतो म्हणून तो एका सोप्यावर बसून जातो आणि ठाकूर साहेब रुहानला विचारतो की तू कोण आहे. घाबरून रुहान सगळ्यांना खोटं बोलतो की रीतच्या आत्म्याने त्याला इथे पाठवलेलं आहे. तो म्हणतो की मी मेलेल्या माणसाच्या आत्म्यासोबत बोलू शकतो. रीतने त्याला यासाठी पाठवलं की रीतची जी आखरी इच्छा होती ती पूर्ण होऊ शकेल. आपली गोष्ट मनवण्यासाठी रुहान आता जी गोष्ट रीतने त्याला सांगितली होती तीच गोष्ट रीतच्या बाबाला सांगते. जसं रीतचे बाबा ह्या हवेलीच्या पाळण्यावर तिला झुलवत होते. सोबतच तिचे काका तिच्यासोबत फुगडी खेळत होते आणि तिची वहिनी तिच्या डोक्यावर तेल लावत होती. हे सगळे गोष्ट ऐकून तिथले सगळे लोक त्याच्या गोष्टीवर विश्वास करायला लागतात. रुहान सगळ्याला सांगतो की रीतची आखरी इच्छा ही होती की सगळे लोक पुन्हा एकदा ह्या पुराण्या हवेलीमध्ये राहायला यावं. सगळे तिथून चालले जातात. त्यानंतर रीत रुहानला सांगते की ह्या हवेलीमध्ये इतके रूम आहेत की मी कोणत्या पण रूममध्ये जाऊन लपू शकते आणि कोणाला माहीत पण नाही पडेल. नेक्स्ट डे त्या हवेलीची साफसफाई करणं चालू होते. सगळेजण त्या हवेलीमध्ये राहायला येतात. तिथेच रुहान अजून एक खोटं बोलते की रीतची अजून एक इच्छा होती सागर आणि त्रिशा ह्या दोघांचं लग्न झालं पाहिजे आणि त्याच दिवशी ज्या दिवशी माझं लग्न होणार होतं. सगळे लोक रुहानच्या गोष्टीला ऐकतात आणि लग्नाच्या तयारीला लागतात. त्यानंतर रुहानच्या रूममध्ये सागर आणि त्रिशा येतात. रुहान म्हणतो की मला माहीत आहे तुम्ही दोघं एकमेकावर प्रेम करतात आणि ही गोष्ट मला रीतनी सांगितलेली आहे. हे ऐकून ते दोघं स्तब्ध होतात आणि तिथून चालले जातात. त्यानंतर रात्रीला रुहानला काही आत्म्यांची आवाज येते आणि तो उठून त्या आवाजांच्या मागे मागे जातो. रुहान जिथे मंजुलिकाला कोंडून ठेवलं होतं त्याच दरवाजापाशी पोहोचतो. परंतु तिथे अंजुलिका येते आणि त्याला समजवते की ह्या दरवाजापाशी तू यानंतर कधी येशील नको. नेक्स्ट डे मॉर्निंगला छोटा पंडित हा गावाच्या सरपंचला तिथे घेऊन येतो आणि ते दोघं रुहानला सरपंचच्या घरी घेऊन जातात. तिथे गेल्यानंतर सरपंच रुहानला सांगतो की आताच माझ्या आईची मृत्यू झालेली आहे आणि रुहान त्याच्या आईच्या आत्म्यासोबत बोलून तिने त्या घरात लपवलेल्या खजान्याबद्दल माहिती काढावी. हे सांगून सगळे लोक सरपंचच्या आईच्या मृत शरीरासोबत रुहानला तिथे सोडून निघून जातात. इथे रुहानला कळून येते की हे सगळं छोटा पंडित आणि मोठा पंडित ह्या दोघांनी रचलेला एक छळ आहे. याद्वारे हे दोघं हे माहीत करणार होते की खरोखरच रुहान हा आत्म्यांसोबत बोलू शकतो की नाही. एक भूताचा आवाज काढणारा टॅडी मंकी त्यांनी तिथे लपवलेला असतो. ते रुहानला दिसतो. तो टॅडी मंकी तो एका वॉलला फेकून मारतो. तो तिथे न लागता एका आरशाला लागतो. आरसा खाली पडतो. त्यामुळे डॉमिनोज इफेक्ट चालू होतो आणि सगळ्या वस्तू एकमेकाला टच करून खाली पडायला लागतात. त्यामुळे सगळ्यात आखरीला झुमर हे खाली पडतो. झुमर हे खाली पडल्याबरोबरच तिथे सोनं दिसते आणि या तऱ्हेने रुहानला न कळत सोनं भेटते. यामुळे सगळेजण मानायला लागतात की रुहान हा आत्म्यांसोबत बोलू शकतो आणि सोबतच रुहानचे एक नवीन नाव म्हणजे रू बाबा म्हणून सगळे त्याला हाक मारायला लागतात आणि जय जयकार करत त्याला पूर्ण गावामध्ये फिरवतात आणि त्यामुळे मोठ्या पंडितचा जो बिझनेस असतो तो चौपट होतो. एका रात्री छोटा ठाकूर आणि रुहान हे टेरेसवर पीत असतात. गोष्टी करता करता हे दोघं मंजुलिकाच्या रूमच्या जवळ पोहोचतात आणि सोबतच रुहान हा मंजुलिकाच्या दरवाजाला लागलेला त्रिशूळ काढतो. परंतु हे दोघं त्या दरवाजाला ओपन करण्यापूर्वीच अंजुलिकाजी तिथे पोहोचतात. रुहानला मंजुलिकाबद्दल सांगायला लागते. इथे आपण एक फ्लॅशबॅक बघतो. इथे आपल्याला कळून येते की अंजुलिका आणि तिची जुडवी बहीण मंजुलिकाला ह्या दोघांना पण तिच्या बाबांनी राजस्थानमध्ये लहानपणी ह्या हवेलीत आणलं होतं. तिचे बाबा अंजुलिकाला जास्त प्रेम करत होते
कम्पेअर्ड टू मंजुलिका. म्हणूनच दिवसेंदिवस मंजुलिका अंजुलिकासोबत द्वेषाभाव करायला लागली होती. आपल्या बाबाला इम्प्रेस करण्यासाठी मंजुलिका ही काळ्या जादू शिकायला लागली. असं करता करता दोघे पण मोठे झाले. परंतु एका दिवशी अंजुलिकाचं लग्न कुंवर प्रतापसोबत तिच्या बाबांनी जोडलं. मंजुलिका कुंवर प्रतापला पहिलेपासूनच प्रेम करत होती. लहानपणापासूनच मागे राहणारी मंजुलिकाला ही गोष्ट आवडली नाही, कारण की अंजुलिका आता तिच्या प्रेमाला पण हिसकावून घेत होती. म्हणूनच ती लग्नाच्या दिवशी अंजुलिकाचे केस आणि तिच्या कपड्याला घेऊन काळा जादू करायला लागते. मंजुलिका ही एका डॉलसोबत काळा जादू करत असते. तेव्हा तिचे बाबा तिला बघतात. तिचे बाबा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु ती त्यांनाच मारून टाकते. त्यानंतर ती अंजुलिकाच्या घरी जाऊन तिच्यावर आणि कुंवरजीवर अटॅक करते. त्याच तऱ्हेने अंजुलिका मंजुलिकाला एका चाकूनी मारते आणि स्वतःला आणि कुंवरजीला वाचवते. परंतु एका दिवशी मंजुलिकाची आत्मा कुंवरजीला बाल्कनीमधून खालती पाडते. त्यामुळेच ते त्या दिवशीपासून पॅरालाइज होतात. त्याचमुळे अंजुलिकाने त्या तांत्रिकच्या मदतीने मंजुलिकाच्या आत्म्याला त्या रूममध्ये बंद केलं होतं. त्यानंतर ती कोणाला नुकसान पोहोचू शकणार नाही. हे सगळं ऐकून रुहानला ह्या घरची सगळी स्टोरी समजून येते. एके रात्री रीतला रुहान बाहेर घेऊन जाते. खूप दिवसापासून ती पण त्या हवेलीमधून बाहेर निघालेली नसते, म्हणून तिला बाहेर जायचं असते. परंतु छोटा पंडित ह्या दोघांना बाहेर बघून टाकते आणि छोट्या पंडितला कळून येते की रुहान हा आतापर्यंत खोटं बोलत होता आणि ही गोष्ट तो मोठ्या पंडिताला सांगायला जाते. त्यामुळे पंडित आणि पंडिताईन हे दोघं पण ठाकूर साहेबकडे येतात आणि ही गोष्ट ठाकूर साहेबला सांगतात. ठाकूर साहेब हे रुहानला बोलवतात. रीत ही जिवंत असेल आणि ती या हवेलीमध्ये असेल तर मी तुला मारून टाकेल, असं ठाकूर साहेब रुहानला म्हणते. त्यामुळे रीत आणि रुहान हे दोघं पण घाबरून जातात. त्यामुळे रीत डिसाईड करते की ती मंजुलिकाच्या कमऱ्यामध्ये जाऊन लपेल आणि तो एकच कमरा असतो की जिथे कोणी येऊन बघणार नाही आणि होते पण असंच. त्यामुळे रुहान हा हे प्रूफ करून दाखवतो की रीत ही त्या हवेलीमध्ये नाही आहे. त्यामुळे तो वाचून जातो. नेक्स्ट डे त्रिशा आणि सागरच्या संगीत सेरेमनीमध्ये इन्स्ट्रुमेंट हे हवेमध्ये आपोआप उडायला लागतात आणि मंजुलिकाची आत्मा ही खूप काही तोडफोड करायला लागते. परंतु सगळ्याला वाटायला लागते की हे सगळं रीतची आत्मा करत आहे, कारण की लास्ट लाईटला रुहानवर सगळ्यांनी शक केला होता. त्यासाठी रुहानला सगळेजण माफी मागतात आणि रीतला तोडफोड अजून नको करू असं सांगायला म्हणतात. रुहान हा आपल्या तऱ्हेने सगळ्या गोष्टी कंट्रोल करायला लागतो, परंतु तो स्वतः पण भिलेला असतो, कारण की हे सगळं मंजुलिकाच करत होती. मेन एंट्रन्स गेटवर कोणीतरी उलटं चालत असते, परंतु तो सगळ्यांना समजून सांगते की ही रीतची आत्मा आहे. नेक्स्ट डे रात्रीला आपण बघतो की जी आत्मा मेन गेटवर उलटी चालत होती ती कोणी नाही, पंडिताईन होती, जी रस्सीच्या सहाऱ्याने तिथे चालत होती. हे रुहानला कळून येते. त्यानंतर आपण अंजुलिकाला रूममध्ये बघतो आणि कोणतरी आपल्या रूमच्या बाहेर आहे असं तिला वाटते. जशी ती बाहेर येते आणि गॅलरीमध्ये बघते तर खूप सारे कावडे बसलेले असतात. ते बघून ती आपल्या रूममध्ये वापस जाते. जशी ती आपल्या रूममध्ये वापस येते आणि बेडवर बसते तशीच मंजुलिका ही तिच्यावर अटॅक करते. नेक्स्ट सीनमध्ये अंजुलिका ही रुहानच्या रूममध्ये जाते आणि रीत कुठे आहे विचारते. रुहान हा टालमटोल करायला लागतो, परंतु रीत स्वतःहूनच बाहेर निघते आणि अंजुलिकाला स्वतःहूनच खरं खरं सांगते. अंजुलिका रीत आणि रुहानला सांगते की मंजुलिकाने तिच्यावर पण अटॅक केला आणि कुंवरजीला पण मारण्याचा प्रयत्न केला आणि मंजुलिकांना धमकी दिली की मी आता सगळ्यांना एक एक करून मारणार आणि माझ्या सगळ्या परिवाराला मारल्यानंतर मला सुद्धा मारणार. हे सगळे त्या तांत्रिककडे जातात ज्या तांत्रिकनी मंजुलिकाच्या आत्म्याला त्या रूममध्ये कोंडलं होतं. तांत्रिक सांगतो की आजपासून 3 दिवसानंतर चंद्रग्रहण आहे आणि त्याच दिवशी मंजुलिकाच्या आत्म्याला तो वशमध्ये करू शकणार. अंजुलिका रीत आणि रुहानला म्हणते की ही गोष्ट आपण सगळ्यांपासून लपवून ठेवू, नाहीतर सगळ्यांच्या मनामध्ये भीतीचा माहोल पैदा होईल. परंतु ज्या दिवशी तांत्रिक हे मंजुलिकाच्या आत्म्याला वशमध्ये करणार होते त्याच दिवशी मंजुलिकाच ही तांत्रिकला मारून टाकते. नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला पंडित आणि पंडिताईन हे घोस्टच्या प्रॅक्टिस करताना रुहान हा बघून टाकतो. त्यामुळे ह्या सगळ्यांची चाल तो समजून येतो, म्हणून तो त्यांच्याच त्या रस्सीने त्यांना मारायला लागतो. परंतु ते सगळे तिथून पळून जातात. परंतु मंजुलिकाची आत्मा त्याच्या समोर पोहोचते आणि सीन चेंज होतो. हवेलीमध्ये रुहान अशा तऱ्हेने नाचतो की जसं काही त्याच्या अंदर मंजुलिकाची आत्मा आहे. रुहान हा अंजुलिकाला मारणारच असतो, परंतु रीत ही समोर येते. आपले स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी अंजुलिका ही रीतच्या गळ्यावर चाकू ठेवते आणि थांबून जा अंजुलिका असं म्हणते. आणि हाच एक ट्विस्ट असतो ज्यामुळे सगळे हैराण होतात.
अंजुलिका ही मंजुलिकाच्या आत्म्याला अंजुलिकी का म्हणत आहे? इथे रुहान सगळ्यांना सांगतो की मंजुलिकाच्या आत्म्यासोबत माझा आमोर सामना झालेला होता. मंजुलिकाने त्याला जीवानी नाही मारलं. सोबतच रीतला घेऊन इथून पळून जा असं म्हटलं होतं. आणि त्याच वेळेस रुहान हा समजून गेला की ही आत्मा मंजुलिकाची नसून अंजुलिकाची आहे. आणि इथूनच सीन 18 वर्ष पहिले जाते, जिथे मंजुलिकाने आपल्या बाबाला मारलं होतं. त्या रात्री मंजुलिकाने तांत्रिक बाबासोबत मिळून अंजुलिकावरच काळा जादू केला आणि तिला आपल्या वशमध्ये करूनच सोबतच तिने आपली जागा स्विच करत अंजुलिकाची जागा घेतली आणि त्याच तरीकेने अंजुलिकाला आपल्या वशमध्ये करत स्वतःवरच अटॅक करून घेतला आणि कुंवरजी समोर मंजुलिका बनवून तिची हत्या केली. परंतु काही दिवसानंतर कुंवरजीला ब्लॅक मॅजिकची डॉल सापडते आणि त्यांना कळून येते की ही अंजुलिका नसून मंजुलिका आहे. म्हणूनच ती गॅलरीमधून कुंवरजीला फेकून टाकते. त्यामुळे ते अपाईज होतात. 18 वर्षापासून मंजुलिका ही अंजुलिका सारखी वागत होती आणि सगळ्यांसोबत राहत होती आणि खूप साऱ्या लोकांना पण तिने मारलं, ज्याला पण तिची सच्चाई माहीत पडली. अखेरकार रुहानला सगळं माहीत होते. त्यामुळेच अंजुलिकाच्या आत्मेला मदत करण्यासाठी तो पुढे येतो. सगळ्यांना खरं काय हे माहीत पडते आणि अंजुलिकाची आत्मा मंजुलिकाला घसेटून त्याच रूममध्ये घेऊन जाते. अंजुलिका ही सगळ्यांना जाण्यापूर्वी सांगते की रीतच्या एका खोट्या बोलण्यामुळे जी खरं आहे गोष्ट ती सगळ्यांसमोर येऊ शकली. सोबतच अंजुलिकाला तिचा न्याय भेटू शकला. मूवीच्या एंडिंगला अंजुलिकाची आत्मा मंजुलिकाला त्याच रूममध्ये मारून टाकते आणि ह्याच सोबत मूवी समाप्त होते. आशा करतो की तुम्हाला मूवी एक्सप्लेनेशन चांगली वाटली असेल. एक्सप्लेनेशन चांगलं वाटलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.